मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की बघा, तुम्हाला दिसतच असेल, मी गाजराचा हलवा बनवायला घेतलाय. तर म्हटलं थोडासा एक मिनी ब्लॉग करते. तर मित्रांनो, मी घरी आले की मी काय ना काय बनवत असते. तर मला बनवायला आवडतंय. मी घरी आली का मला काय ना काय बनवायला आवडतं, मी बनवतच असते. तो मी आता गाजराचा हलवा बनवायला घेतला मित्रांनो. आणि इकडं बघा, हे पीठ मी मळलं आहे. हे चकलीचं पीठ आहे. तर चकली पण बनवायची आहे. तर गाजराचा हलवा बनवून झाला की मी चकली बनवणार आहे. सो तुम्हाला दाखवेनच नंतर मी. तर मित्रांनो, असं घरी आले की काय ना काय चालूच असतं. म्हणलं घरी आले तर रुद्राला बनवून देते काय ना काय पदार्थ, तो खाईल, त्याला जरा बरं वाटेल, त्याच्यामुळे बनवत असते. सो बाकी तुम्हाला नंतर दाखवते. बघा मित्रांनो, गाजर किसून घेतलेलं मी आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकलं आहे. बघा, हे गोवर्धनचं तूप टाकलं आहे मी. आणि मी चकलीचं पीठ पण मळलं आहे. बघा, एकदम अजून मळायचं आहे, एकदम बरोबर नाही झालं. तर चकलीचं पीठ पण मळलं आहे, मी चकली पण बनवणार आहे. आणि इकडे सध्या मी गाजराचा हलवा बनवते, त्याच्यानंतर मी चकली बनवेन. मित्रांनो, मी हे तुपात तळून घेतलं आहे, काजू बदाम आणि मनुका पूर्ण हे झाल्या. मी तुपात तळून घेतलं आहे ते. आणि मी आता कटिंग करते, कारण गाजरच्या हलव्यामध्ये टाकायला लागेल. तर मित्रांनो बघा, चकली राकेशच्या बायकोने बनवायला घेतले आणि तिने एक बनवले. तर बोलत होते की चांगले झाले. तर ती चकली बनवायला घेते आणि तोपर्यंत मी इकडं गाजरचा हलवा बनवते. आणि तोपर्यंत मग चकल्या पण होतील आणि आम्ही तळून मस्तपैकी आणि तुम्हाला आम्ही व्हिडिओमधूनच देऊ ना का खायला. चकली मित्रांनो, ते आम्हाला दाबतच नाही, म्हणून आम्ही राकेशकडे दिलंय. आणि राकेशला बरोबर ताकद आहे बघा, तो बरोबर दाबतोय. कारण पीठ नरम आहे तरी खूप दाबायला खूप वजन येतं, म्हणजे दाबायला कडक येतं एकदम. सानू बोल हाय. तर एवढ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत, अजून तळायच्या आहेत. मित्रांनो, कशा होतात मी कशा नाही, जर चांगल्या झाल्या तर तुम्हाला नक्की सांगेन का चांगली टेस्ट होती. आणि तर बाकी काय नाही मित्रांनो, अजून जेवण बनवायचं आहे. आम्ही तर सध्या हा कार्यक्रम घेतला आहे. सो पहिले तो संपवतो आणि मग नंतर जेवण पण बनवायचं आहे. आणि गाजराचा हलवा पण मी बनवला आहे, तो पण अजून त्याच्यात मी आता दूध टाकलं आहे मित्रांनो. बघा, तर मित्रांनो, याच्यात मी आता दूध टाकलं आहे. फक्त नुसतं दूधच टाकलं आहे मी, का पाणी वगैरे कायच नाही टाकलं, नुसतं दूधच टाकलं आहे. आणि मी तो दूध आता शिजवते. तो एकदम पूर्ण शिजेपर्यंत तो हे करायला लागेल. अजून तो कच्चाच आहे, त्याला खूप शिजवायला लागते, खूप म्हणजे खूपच शिजवायला लागते मित्रांनो. तर मित्रांनो बघा, फायनली माझा गाजराचा हलवा झालेला आहे. आणि याच्यात मी काजू बदाम वगैरे टाकलेले आहेत. बघा, एवढं पूर्ण सगळा गाजर भरलेला, आता फक्त शिजून फक्त एवढाच झालेला आहे बघा. आणि आता मी कुकरला डाळ ठेवलेली. तर मी आता बनवते सांबार, आता बनवते जेवण मी. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आवडला तर. बाय.